आजपर्यंत सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सोलापूर शहराच्या व जिल्ह्याच्या जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षेप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न केला। सोलापूर जिल्ह्यातले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, विविध समाजाचे प्रश्न असतील, खास करून सोलापूर शहरातल्या विकासाचे अनेक प्रश्नाचा विषय असेल। मग त्यामध्ये पहिल्या दिवशी मी आलो त्या दिवशी विचारलेले 4 प्रश्न मला आजही आठवतात। दुहेरी पाईपलाईनचं काय होणार, विमानसेवेचं काय होणार, त्यानंतर उड्डाणपुलाचं काय होणार आणि त्यानंतर सोलापूर शहरातल्या बाकीच्या अन्य प्रश्नासंदर्भातही आपण सगळ्यांनी सातत्यानं शहराच्या विकासाच्या प्रश्नासंदर्भात आपली भूमिका कायम प्रकर्षानं प्रश्नरूपानं माझ्यासमोर आपण मांडली। आणि मला आनंद याचा आहे की जे सोलापूर शहराचे जिल्ह्याचे गेल्या अनेक वर्षांचे प्रलंबित असणारे प्रश्न, त्या प्रश्नांना वाचा फोडता आली, काही प्रश्नांना न्याय देता आला, काही प्रश्न आता सुटलेले आहेत, काही सुटण्याच्या मार्गावर आहेत। खास करून सोलापूर शहरातला B2चा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे। जवळजवळ 10,000 कुटुंबाचा जो प्रश्न होता तोही प्रश्न आता आदरणीय देवेंद्र कोठे असतील आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नातनं तोही प्रश्न मार्गी लागलेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सातत्याने सोलापूर शहराला आणि सोलापूर जिल्ह्याला झुकतं माप देत असताना, इथले सगळे प्रश्न सोडवत असताना, अक्कलकोट आपण बघितलं असेल तर अक्कलकोट स्वामींच्या नगरीचा विकास करण्याचा विषय असेल, त्यानंतर तुळजाभवानीचा कॉरिडॉर करण्याचा विषय असेल, आई तुळजाभवानीचा, त्यानंतर आता नव्यानं आम्ही बसवेश्वर स्मारकाची आता जागा निश्चिती झाली। भव्य दिव्य असं बसवेश्वरांचं स्मारक आम्ही बांधतोय, तेही काम आता अंतिम टप्प्यात आहे। आरणमधलं सावताबाबांचं मंदिर आणि तो कॉरिडॉर करण्याचा संकल्प आम्ही केलाय, त्यालाही जवळजवळ 180 कोटीच्या आसपासचा खर्च आम्ही करतोय। आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं असेल की पंढरीच्या वारीची जबाबदारी पालकमंत्री म्हणून, राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून माझ्यावर होती। 2 वर्ष मनोभावे वारकऱ्यांची सेवा करायचा प्रयत्न केला। वारकऱ्यांच्या वारीमध्ये कमीत कमी त्रास होईल, वारकऱ्यांना आनंदानं उत्साहानं वारी करता येईल यासाठी मनापासूनचे प्रयत्न केले। आणि त्यातून जो आनंद आज मिळतो, किंबहुना मी मंत्री झाल्यानंतरच आनंद आणि त्याहीपेक्षा अधिकचा आनंद म्हणून वारकऱ्यांची सेवा करताना वारकऱ्यांचे चेहऱ्यावरचा आनंद बघताना आनंद झालेला मी पाहिला, तो विषय असेल। त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या संकल्पनेतील पंढरपूरच्या कॉरिडॉरचा निर्णय असेल, पंढरपूर शहराच्या विकासाचा निर्णय असेल। 4,500 कोटी रुपयाचा कॉरिडॉर आता पंढरपूरमध्ये होतोय। बऱ्यापैकी येणाऱ्या कॅबिनेटमध्ये विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या पॅकेजची मान्यता आता मिळेल आणि सगळ्यांना सोबत घेऊन या सोलापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा संकल्प आम्ही केला आणि त्या संकल्पामध्ये आपल्या सगळ्यांची साथ मिळाली। खास करून पत्रकार बांधवांना मी मनापासून धन्यवाद देईन। पण सोलापूरच्या जनतेनं, सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी, खास करून माझे सगळे आमदार महोदय असतील, माझे सगळे सहकारी बांधव असतील, देवेंद्र असतील, सचिनजी असतील किंवा अन्य सगळेच आमदार, समाधान दादापासून सगळे आमदार, या सगळ्यांनी ताकदीनं माझ्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न केला। मला प्रत्येक कामामध्ये साथ द्यायचा प्रयत्न केला। मग आमची दोन्ही आमदारांनी तुम्ही पुन्हा म्हणाल की त्या दोघांचं नाव का घेतलं नाही, असा विषय होईल। हे सगळे आमदार या सगळ्यांनी शक्य तिथं मला पाठबळ दिलं। काही ठिकाणी मला आरसा दाखवण्याचं काम केलं, काही ठिकाणी अडचण असेल तिथं मार्गही दाखवायचा प्रयत्न केला। त्यामुळं या सगळ्या सहकाऱ्यांचं, सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचं, की ज्या जनतेनं आम्हाला, मी पालकमंत्री झाल्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला भरभरून यश दिलं,
नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये आम्हाला भरघोस यश दिलं. त्यानंतर झालेली महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्यामध्ये आम्हाला भरघोस यश दिलं. ना भूतोन भविष्यते अशा पद्धतीचं यश या शहरानं दिलं. त्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक झाली, त्यामध्ये आपण पाहिलं की एका पक्षाची सत्ता 35 वर्षानंतर आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आली. 38 सदस्य भारतीय जनता पक्षाचे, सहकारी पक्षांचे 10 असे मिळून 48 सदस्य जवळजवळ आमच्या निवडून या ग्रामीण भागातल्या जनतेनं दिलं. त्यानंतर विधान परिषदेची निवडणूक झाली, त्याही विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 365 मतांनी राजाभाऊ राऊत आमदार झाले. म्हणजे झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सोलापूरच्या जनतेनं भरभरून यश भारतीय जनता पक्षाला दिलं आणि या सगळ्या गोष्टीचा मला आनंद आहे. खास करून मी आल्यानंतर पहिला प्रश्न मला होता की किंबहुना बातम्या छापून आल्या की सोलापूरला किती दिवस बाहेरचा पालकमंत्री मिळणार आहे, सोलापूर शहराला, सोलापूर जिल्ह्याला कायमचा पालकमंत्री कोण मिळणार आहे का नाही, किंवा सोलापूर शहरामध्येच विकासाचे प्रश्न सुटणार आहे का नाही, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले. माझ्या पत्रकार बांधवांनी विचारले आणि मला याचा आनंद आहे. सोलापूरच्या जनतेनं पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. सोलापूर शहरातल्या असेल, ग्रामीण भागातल्या जनतेनं, नेते मंडळींनी पालकमंत्री म्हणून मला स्वीकारलं. आपण पत्रकार बांधव म्हणून पण आपण मला पालकमंत्री म्हणून स्वीकारलं आणि याचा मला मनापासूनच आनंद आहे की हे आपले पण एक वेगळेपण सोलापूरमध्ये आल्यानंतर मला पाहायला मिळालं. खास करून सोलापूरमध्ये जी सामाजिक परिस्थिती आहे आणि जी संस्कृती आहे, आपापल्या महापुरुषाची असेल, आपापल्या कुलदेवतांची असेल, आपापल्या म्हणजे संतांची असेल, एक वेगळ्या पद्धतीची संस्कृती मला इथं आल्यानंतर पाहायला मिळाली. प्रत्येक समाज गुण्यागोविंदाने राहत असताना आपापले सण, आपापले उत्सव, आपापल्या सामाजिक जयंत्या प्रचंड मोठ्या उत्साहाने करतात आणि अशा पद्धतीचं सामाजिक आणि सांस्कृतिक ठेवण असलेलं शहर मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सोलापूर एकमेव शहर असेल. अशा पद्धतीचं शहराची संस्कृती बघायला मिळाल्याचा आनंद या निमित्तानं मला आहे. पण माझ्या या सगळ्या प्रवासामध्ये सगळ्यांची साथ तर मला मिळाली, जनतेची मिळाली, पण खास करून पत्रकार बांधवांनी खूप मोठी साथ मला या सगळ्या माझ्या प्रवासामध्ये दिली. आपण चांगल्या कामाचं मोठ्या मनानं कौतुकही केलं. आमच्या उणीव असतील तिथं बोट दाखवायचंही काम केलं आणि त्यातून मार्ग काढत असताना मला मार्गदर्शन करण्याचंही पत्रकार बांधवांनी सगळ्यांनी काम केलं. याचा मला मनापासूनच आनंद आहे. खास करून मी पुन्हा मगाशी झालं की वारीमध्ये लोकांची सेवा करता आली, वारकऱ्यांची सेवा करता आली, पंढरीच्या नगरीची सेवा करता आली. हा आनंद जो माझ्या जीवनातला आहे तो सर्वोच्च आनंद आहे. तोही आनंद आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळाला, याचा मला आनंद आहे. खास करून आपल्या पत्रकार बांधवांचं माझ्या या प्रवासामध्ये खूप मोठं योगदान राहिले. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि इथून पुढच्या येणाऱ्या कालखंडामध्ये अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्या सगळ्यांचं राहावं, अशा पद्धतीची अपेक्षा. सोलापूरचे मार्गी लावले, सोलापूरची गुंतवणूक वाढवण्यासाठी आपल्या काय भविष्यकालीन योजना आहे? सोलापूरची गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की MIDCचं विस्तारीकरणाची आवश्यकता आहे, सर्वोत्तम विमान सेवेची आवश्यकता आहे. शहरामध्ये IT पार्क आता उभं राहते, IT पार्कच्या माध्यमातून खूप मोठी गुंतवणूक या ठिकाणी येईल. आणि आपण बघतो सोलापूर हे वस्त्रोद्योगाचं शहर आहे. याच्यामध्ये अनेक सवलती देऊन नव्यानं उद्योग आणखीन समृद्ध कसे करता येतील, याची व्याप्ती कशी वाढवता येतील. कारण जो उद्योग सर्वोच्च स्थान ज्या उद्योगाला सोलापूर शहरामध्ये होतं, कालानुरूप त्याच्यामध्ये जो बदल व्हायला पाहिजे होता तो तेवढ्या वेगाने झाला नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण त्याच्यामध्ये आपल्याला वेगळे बदल करायला लागतील. त्याही वस्त्रोद्योगाच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला लागेल, त्यांना अन्य काही सवलती द्यायला लागतील. ही गोष्ट त्या दृष्टीने महत्वाची आहे. त्यामुळं या सगळ्या बाजूने जेव्हा सोलापूर शहराच्या पायाभूत सुविधा मजबूत होती, सोलापूर शहरामध्ये नवनवीन उद्योग धंदे येतील, तेव्हा खऱ्या अर्थानं गुंतवणूक वाढेल आणि मग युवकांच्या हाताला काम मिळेल आणि शहरही वेगानं प्रगतीकडे जाईल. यंदाच्या आर्थिक वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेचे आहे विक्रमी पद्धतीने आपण केलं, बाकीच्या काही
थोडंफार पेंडिंग आहे असं वाटतं. सोलापूर जिल्ह्याची नेमकी परिस्थिती काय आणि प्रधानमंत्री आवास योजनेचं कशामध्ये उद्दिष्ट असणार? नाही, आता प्रधानमंत्री आवास योजनेचा विषय सोलापूर जिल्ह्यासाठी महत्वाचा आहे, महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. आपण पाहिलं असेल की गेल्या 10 वर्षामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेतनं केंद्र सरकारनं महाराष्ट्राला 10,26,000 घराचं उद्दिष्ट दिलेलं होतं 10 वर्षामध्ये. सुदैवानं मी ग्रामविकास खात्याचा मंत्री झालो. माननीय देवेंद्र फडणवीसजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि शिवराजसिंग चव्हाण साहेब देशाचे ग्रामीण विकास मंत्री झाले. मला सांगायला आनंद होतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी प्रधानमंत्री आवास योजनेची आमचं जे उद्दिष्ट होतं किंवा जे याद्या आजपर्यंतच्या पेंडिंग होत्या त्याची संख्या जवळजवळ 29.5 लाख घरकुलांची होती आणि त्याची मागणी खूप ताकदीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदरणीय मोदीजींच्याकडे केली, केंद्रीय मंत्री शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे गेली आणि मला सांगायला आनंद होतो 1 वर्षामध्ये आमची जुनी 29.5 लाख घराची यादी एका वर्षामध्ये केंद्र सरकारनं मोदीजींनी मंजूर केली आणि आज आपण बघतो विक्रमी घरं बांधण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालं. 50,000 रुपये अतिरिक्त अनुदान महाराष्ट्र सरकारनं घरकुलाला देण्याचा निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी. हा देशातला पहिला विषय आहे. पण एका वर्षामध्ये 5.5 लाख घरं बांधली हे देशातलं एकमेव उदाहरण आहे. 5.5 लाख घरं बांधून तयार झाली आणि आता आम्ही उद्दिष्ट ठेवलंय एका वर्षामध्ये 15 लाख घरं पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय. सांगायला पुन्हा आनंद होतो की 5.5 लाख घराचं आम्ही जेव्हा लोकार्पण केलं, जे उद्दिष्ट आम्हाला मुख्यमंत्री महोदयांनी दिलं, पहिल्या महिन्यामध्ये 1,22,000 घरं आम्ही बांधून पूर्ण केली. त्यानंतर म्हणजे आता दुसऱ्या महिन्यामध्ये 1,27,000 घरं बांधून आम्ही पूर्ण केली आणि आता तिसऱ्या महिन्यामध्ये साधारण आम्ही 1,40,000 घराच्या आसपास आम्ही पोहोचतोय. म्हणजे महिन्याला साधारण 1.25 लाख घरं आपण तयार करतोय. 15 लाख घराचंही उद्दिष्ट पूर्ण होईल आणि ज्या लोकांना घर नव्हतं त्या लोकांना घर मिळेल. दुसरा विषय असा की त्यातले जवळजवळ 3.5 लाख लाभार्थी असे होते की ज्यांना स्वतःची जमीन नव्हते घर बांधायला. त्याही सगळ्या लाभार्थ्यांसाठी आम्ही शासकीय जमीन उपलब्ध करून दिली. गायरान असेल, गावठाण असेल किंवा अन्य ज्या ज्या महामंडळाच्या जमिनी असतील त्या जमिनी उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला आणि अगदी जमीन उपलब्ध नाही झाली तर 1 लाख रुपये जमिनीच्या खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्याही माध्यमातून लोकांना घरं बांधता आली. याचा मनापासून आनंद आहे. आणि त्यानंतर नव्यानं सर्वे आम्ही हातामध्ये घेतला, कारण 30 लाख घरं मंजूर झाली तरी सुद्धा अनेक लोकांना अजून घरं मिळालेली नाहीत. ही वस्तुस्थिती लक्षात आल्यानंतर नव्यानं सर्वे केला आणि मला सांगायला आनंद होतो की उद्याच्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेमध्ये नव्यानं सर्वे झालेल्या घरांच्या मान्यतेची यादी ग्रामसभेमध्ये आपण वाचणार आहे आणि ती साधारण 37 लाख घरांची असेल आणि पहिल्या वर्षी 10 लाख घराचं पुन्हा उद्दिष्ट देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्र्यांनी आम्हाला घेतलेला आहे. त्यामुळं खूप मोठं काम प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या राज्यामध्ये होईल. सुरत चेन्नईचं काम थांबलेलं आहे. सुरत चेन्नई एक्सप्रेसचं काम सोलापूर जिल्ह्यात थांबलेलं आहे. त्याचबरोबर भाईवान रस्ता आणि ट्रम्प यार्डच्या काही लोकांना मोबदला मिळालेला नाही. जमिनी हस्तांतरित झाले. नॅशनल हायवे त्याला काहीच आता नक्की हा विषय पहिल्यांदाच माझ्याकडे आलेला आहे. आपण आजच मांडलेला आहे. मी नक्की त्याची माहिती घेईन आणि जर जमीन हायवेमध्ये गेली असेल तर मोबदला द्यायला लागेल. त्यासाठी ज्या काही गोष्टी करायला लागतील त्या आपण करू आणि शेतकरी बांधवांना न्याय द्यायचा प्रयत्न करू. मागच्याकडे करेक्टर या ठिकाणी वार्तालाप एअरपोर्टबद्दल बोलताना सांगितलं की कोरगी रोडचं जे विमानतळ आहे तिथं आता नव्यानंतर नाईट लँडिंग करायची असेल किंवा सलग खर्चाचा करायचा जवळपास 1,100 कोटी रुपये असेल, 1,400 कोटी रुपये आणि तिथं जर कम्पेअर केलं तर गोरावरी विमानतळ जवळपास निम्म्यापेक्षा कमी खर्चामध्ये गोरावरीचं 400 कोटीमध्ये होऊ शकतं. तर असा प्रस्ताव देखील त्यांनी पाठवल्याचं सांगितलंय. त्याला पाठपुराव्याची गरज आहे. राष्ट्रीय पाठपुरावा तुमच्या जे मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. त्यामुळं मी आपल्याला सांगतो, आपण म्हणला ती वस्तुस्थिती खरी आहे. आपलं विद्यमान जे एअरपोर्ट आहे
त्या एअरपोर्टचं विस्तारीकरण, त्याचं नाईट लँडिंग, तिथलं अतिक्रमण, कोर्टाच्या अडचणी, हा सगळा विषय पाहिला तर साधारण 800 ते 1000 कोटी रुपये त्याला खर्च आहे, ही वस्तुस्थिती आहे. परंतु ते अतिक्रमण काढल्याशिवाय ते शक्य नाही. त्यामध्ये काही कोर्टाच्या अडचणी आहेत, त्याही संदर्भात आपण कलेक्टर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की तातडीनं कोर्टामध्ये सुनावणी व्हावी आणि तो प्रश्न निकाली निघावा. पण त्यानंतर जो विषय येतो की आपला बोरामणी एअरपोर्टचा विषय जो आहे, जो आपण कधी न पाहिलेल्या पक्षामुळे आतापर्यंत थांबलेला आहे. त्यामुळं फॉरेस्ट खात्यानं आता रिपोर्ट तयार केलेला आहे, कारण जेव्हापासून हा विषय समोर आला तेव्हापासून एकदाही तो पक्षी माळरोग पक्षी एकदाही फॉरेस्ट खात्याला दिसला नाही किंवा त्याची कुठेही नोंद झाली नाही किंवा कुठेही त्याची हालचाल दिसली नाही. त्यामुळं मला वाटतंय फॉरेस्ट वन खातं आता या मानसिकतेपर्यंत आलेलं आहे की इथं त्या पक्षाचं अस्तित्व नाही. अशा वेळी आपल्याला काय त्या संदर्भात करता येते याचाही विचार माननीय मुख्यमंत्री महोदयांनी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मुख्यमंत्री महोदय आपण जसं म्हणताय, जसं राजकीय इच्छाशक्ती आमच्या इथल्या लोकल नेतृत्वाची आहे, तुमच्या पालकमंत्र्याची आहे, आमच्या सगळ्यांच्यावर आमच्या मुख्यमंत्री महोदयांची इच्छाशक्ती आहे. इच्छाशक्तीशिवाय एवढं सगळं घडत नाही. त्यामुळं आपल्याला विचारायला प्रश्न शिल्लक राहत नाही. याला कारण आहे की प्रचंड मोठी इच्छाशक्ती आहे आणि त्या इच्छाशक्तीनं आम्ही काम करायचा प्रयत्न करतोय. आणि दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर बोरामणीला साधारण 600 कोटी रुपये खर्च येतो, इकडे साधारण 1000 कोटी रुपये खर्च येतो. तर अशा वेळी काय करावं याचा निर्णय तातडीने सरकार घेण्याच्या विचारात आहे. सोलापूर विद्यापीठात आता उभा राहतोय, पण तिथं रोड होईल या आशेने तो सुद्धा त्या दिशेने गेला होता, पण वन खातं त्याला देखील अडथळा होतोय. बार्शी सोलापूर रोडला काम करत असताना तिथं वन खात्याचा अडथळा येतो. वन खात्याचे जे नियम आहेत त्या संदर्भामध्ये सोलापूर सोलापूरचा विकास व्हावा, त्या नियमामध्ये बदल करायची आवश्यकता. नियमामध्ये एक आहे की वन क्षेत्र आहे आणि वनक्षेत्राचे कायदे कडक आहेत, म्हणूनच आज वन खातं वन शिल्लक आहे, नाहीतर वन शिल्लक राहिलं नसतं. आणि आपणही सगळ्यांनी मिळून वन खात्याच्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. थोडा वन खात्याचे कायदे क्लिष्ट आहेत, त्याच्यामध्ये एक्झिस्टिंग रोडवर पुन्हा रोड करायचा तरी परवानगी घ्यायला लागते. काही अडचणी आहेत का तर नक्की आहेत. हायवे नवीन उभारताना अडचणी येत आहेत का नक्की येत आहेत. पण आपण जर व्यवस्थित त्याचा पाठपुरावा केला तर वन खाते त्याची परवानगी देते. परंतु काही नियमात बदल करण्याची आवश्यकता आहे, सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हे वास्तव आहे आणि ते आपण फॉरेस्ट खात्याला माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातून सरकारनं केंद्र सरकारला त्या संदर्भात वारंवार काही गोष्टी च्या सूचना केलेल्या आहेत, विनंती केलेली आहे. त्यामुळं आपण म्हटलं किती अडचणीचं आहे तरी सुद्धा वन खातं क्षेत्र आपल्याला जर वाचवायचं असेल आणि प्रदूषण वाचवायचं असेल तर आपल्याला वन खात्याच्या कायद्याच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे. विषय असा आहे जो आदिला नदीचा जो विषय आहे, ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा रेखांकनाचा विषय आहे, तो अद्याप झालेला नाही, तो प्रलंबित आहे. त्यामुळे त्या परिसरातील बांधकाम परमिशन आता आयुक्ताने थांबवले. जे ब्ल्यू लाईन रेड लाईन मध्ये येत नाही ते बांधकाम परमिशन थांबले. त्या भागात आपण बिलकुल चिंता करू नका. नदी आहे का नाला आहे याचाही निर्णय आम्ही घेऊ आणि या संदर्भात कुठल्याही लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ. कारण ही जनता आमची आहे, शहर आपलं आहे, जनता आपली आहे आणि प्रचंड मोठ्या कष्टानं आयुष्याची पुंजी लावून लोकांनी घरं बांधलेली आहे, त्याची जाणीवही आहे. परंतु हे सगळं करत असताना लोकांच्या जीवाला धोका होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला गरजेचं आहे. या दोन्ही गोष्टीचा विचार करून आपल्याला जे आवश्यक पावलं उचलायला लागतील ते उचलू. परंतु एकाही घराला पाडलं जाईल असे कुठेही घडणार नाही. पण नव्यानं बांधकाम करताना मात्र लोकांनी काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी नदी नाला हा विषय फार मोठा चर्चेचा विषय नाही. याच्यातून शहराचा विकास कसा करता येईल आणि वेळ पडली तर मी सांगितलं की त्या नाल्याचं नदीचं काय आहे त्याचं खुलीकरण करून आपण त्याच्या पाण्याची विल्हेवाट आपण लावू आणि हा जो प्रश्न आहे तो पण मार्गी लावू. महिला बचत गटांसाठी त्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सध्या परिस्थिती काय आहे, राज्यामध्ये पण कशी परिस्थिती आहे? आता आपण पाहिलं की उमेदच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचं काम आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि राज्यामध्ये 6,70,000 बचत गट आज काम करतात. त्या माध्यमातून 67 लाख महिला या बचत उमेद अभियानाशी जोडलेल्या आहेत.
आणि त्यामधल्या 50 लाख बहिणी आता लखपती आहेत आणि खूप मोठं काम त्या उमेदच्या माध्यमातून होताना आपण सगळेजण पाहतोय. त्यामुळे ते सगळं होत असताना आता मोदीजींनी आम्हाला नवीन उद्दिष्ट दिले देशाला की 6 कोटी लखपती जेव्हा झाले तेव्हा महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन 50 लाखाचं आहे. आता 10 कोटी 1 कोटी लखपती दिदी महाराष्ट्रामधून झाल्या पाहिजे. त्यासाठी नवीन बचत गटाच्या स्थापनेचा कार्यक्रम वॉरफुटिंगवर चालू आहे. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट दिलेलं आहे. अभियानाशी महिलांना जोडण्याचं काम चालू आहे आणि हे सगळं करत असताना बचत गटाच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम महिलांनी उभं केलंय. काय वस्तूची निर्मिती, काय पदार्थाची निर्मिती, या सगळ्या गोष्टीमध्ये महिला खूप ताकदीनं पुढे येत आहेत आणि हे सगळं करत असताना जरी उत्पादित पदार्थांना हक्काची त्यांची मालकीची बाजारपेठ असावी, ती बाजारपेठ आता उपलब्ध नाही. वर्षातनं 8-10 दिवस ती मिळते. ती बाजारपेठ आपल्याला वर्षभर मिळाली पाहिजे. यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांच्याकडे आम्ही प्रस्ताव ठेवला की जिल्हा परिषदेच्या जागा, जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या जागा आहेत त्या ठिकाणी उमेद मॉल बांधण्याचा संकल्प आम्ही केला. मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला तातडीनं त्याला मान्यता दिली. आता आम्ही पहिल्या टप्प्यातले 13 मॉलचं टेंडर येणाऱ्या 8 ते 10 दिवसात टेंडर होऊन जाईल. या वर्षीच आम्ही पुन्हा 10 नवीन जिल्ह्यातल्या उमेद मॉलचं आपण करतोय. साधारण या वर्षाखेरीपर्यंत 23 उमेद मॉलचं काम चालू झालेलं असेल. उर्वरित जिल्ह्याचं काम आम्ही पुढच्या वर्षी करू आणि महिलांना स्वतःची हक्काची 12 महिन्याची बाजारपेठ आपण उपलब्ध करून देऊ. टप्प्याटप्प्यानं एकदा जिल्ह्याचं पूर्ण झालं आम्ही तालुका लेवललाही उमेद मॉल बांधण्याचा संकल्प आमचा आहे आणि महिला सक्षमीकरणासाठी या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. अहो, एक प्रश्न आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सध्या शिवरत्न सभागृहावर खूप मोठं वादळ किंवा प्रकार असं सुरू आहे. यावर आपलं मत काय आहे? आणि आता तिथं वादळ पण नाही आणि झंझावात पण नाही आहे आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही. मला वाटतंय सभागृहाच्या नावाचा विषय होता. त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे असे साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत. विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे. या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही आणि असं मत होतं त्याच्यामध्ये की नवीन जर सभागृह बांधणार असतील तर माजी पंतप्रधान अटलजींचं नाव देण्यात यावं असं त्याच्याकडून सांगण्यात येते. मात्र दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील हे विरोधात आहे. रणजितदादा पक्षाची जवळीक नाही आहे. यामुळं कुठेतरी शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्याचा नेतृत्व अधिकारी केले, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता. मला एक आपल्याला समजत नाही आहे शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल. मोहित्यांचं नाव कसं पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला कुठल्या ह्याला नाव नाही. एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे. त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंही नाही. आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही. आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे. बदलायचा निर्णय मी बदललेला आहे, सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे. झालं ना पूर्ण. एक मिनिट. हा आता कुठलंही नाव आपल्या सोयीनं जोडणं मला वाटतं उचित नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आम्ही सन्मान करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितलेला आहे तो जिल्हा परिषद बॅकसाईडला आहे. मला वाटतं या सगळ्या लोकांनी या पुतळा पाठीमागच्या बाजूला बसवणं उचितच नव्हतं. तो वास्तविक पाहता दर्शनी बाजूला आणि तो दर्शनी गेटवर पुढच्या बाजूला बसण्याची आवश्यकता होती. महाराजाचा सन्मान याच्या संदर्भात कुणी बोलावं हा एक वेगळा विषय, त्या विषयावर मी जाणार नाही.
परंतु मी आपल्याला क्लिअर सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला काळीमा लागेल असं कुठलंही कृत्य आम्ही करणार नाही ना कुणाला करून देणार आहे. त्यामुळं हा विषय वेगळा आहे, तो विषय वेगळा आहे. जिल्हाधिकारी आल्यानंतर म्हणाले की उजनीमध्ये प्रदूषण झालंय आणि त्याच्यासाठीच 90-91च्या सुमारामध्ये चिनापी नावाची एक मासे त्याच्यामध्ये घातली आहे, राष्ट्रीय आणि त्याच्यामुळे स्थानिकांना उडवणं पण मिळालं आणि खायला पण मिळाले. पण त्याचा आता प्रदूषण होते की चला जिल्हापी बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न होणं अपेक्षित आहे. आता याच्यावर काय माझा सखोल अभ्यास नाही. त्याचं टेंडर निघाल तर मी तुम्हाला देऊन टाकेन. बबलांमध्ये बहुकी शाळेचा छत कोसळला आणि शाळेची दोर बांधली आणि हे उत्तर विधायकाच्या बाहेर आहे. जरा तुम्ही सांगा. नाही, आपण पाहिलं असेल की शाळेच्या छत कोसळणं ही वस्तुस्थिती आहे. त्यामध्ये वास्तविक पाहता शिक्षकांनी थोडी काळजी घेण्याची आवश्यकता होती. त्या ठिकाणी झुला बांधलेला होता, पण झुला बांधला म्हणून स्लॅब पडावा हे बिलकुलच संकेतात बसत नाही. त्याचं समर्थन आपण करणार नाही, त्याची चौकशी आपण करू. आणि ही शाळा जर एवढी शाळेचं छत जर एवढं कमकुवत होतं तर त्याच्यावर अगोदरच त्याचं ऑडिट का नाही झालं याही संदर्भात माहिती घेऊ. आणि हे शाळेचं छत कमकुवत आहे हे संबंधित मुख्याध्यापक असतील शिक्षकांनी लक्षात आणून देणं आवश्यक होतं. ते आणून दिलंय का नव्हतं याची माहिती घेऊन चौकशी करू आणि त्याच्यामध्ये कोण अडचण दोषी असेल त्याच्यावर कारवाई करू. पण सगळ्यांनी संवेदनात्मक वागलं पाहिजे. जबाबदारी आपल्यावर आहे. जबाबदारी झटकून एखादी गोष्ट बोलणं उचित नाही. ते काय बोलले याची माहिती मला नसल्यामुळे मी अधिकच न बोलता एवढंच सांगेन, शिव म्हणून त्यांची ती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली पाहिजे. अनेक पक्षाकडून नाराजी हा माझा तुमचा प्रश्न मला ज्ञात आहे. पालक म्हणून तुम्ही महापालिकेला काय पदाधिकाऱ्यांना काय सांगणार आहात का सोलापूरकरांना काय संदेश देणार की महापालिका अशा पद्धतीचं बेकायदेशीर काम करणार आहे? मी आपणाला काम होण्याच्या अगोदरचे काम कायदेशीर का बेकायदेशीर ठरवण्याचा तुम्हाला अधिकार कसा आला आणि त्याचे मूल्यमापन कसं केलं बेकायदेशीर का कायदेशीरचा हा पहिला विषय आहे. माझा दुसरा प्रश्न आहे की आपण गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर शहरामध्ये काम करतात. सोलापूर शहरामध्ये आतापर्यंत बीओटीचे प्रकल्प किती झालेत हे मला तुमच्याकडून कळालं तर बरं होईल. मग ते बेकायदेशीर होते, त्यांच्यावर कोणावर कारवाई झाली हे कळालं तर ते एक तेच सांगतो तुम्हाला की आपण बीओटीचा प्रकल्प बेकायदेशीर असतो हे सांगितलं कोणी? बीओटीवर आज आपण बघतो की साधारण 1260 कोटी रुपयाची पाणी योजना चालू आहे. त्यासाठी आपण विविध जागतिक बँकाची कर्ज आपण घेतोय. जागतिक बँकेचं कर्ज आपण घेतोय, आपण फंड्स उभे करतोय, रोक्याच्या माध्यमातून काही पैसे घेता येतात का त्याचा विचार आपण करतोय. हे करत असताना जागतिक बँकेच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिका स्वतःच्या उत्पन्नाची स्रोत किती वाढवत आहेत, स्वतःचं उत्पन्न महापालिका कशातनं वाढवते. वर्षानुवर्षे ज्या महापालिकेच्या जागा ज्याच्यामध्ये काहीच नाही अशा जागा पडून आहेत त्या जागा विकसित करून महापालिका स्वतःची प्रॉपर्टी आणि उत्पन्न का नाही वाढवत आहे याही संदर्भात जागतिक बँकेनं विचारणा केलेली आहे. त्यामुळे जागतिक बँकेच्या सूचना असतील, केंद्र सरकारच्या सूचना असतील, राज्य सरकारच्या सूचना असतील, या सूचनेच्या अनुषंगानं आता फक्त ते कुठले प्रकल्प आपण करू शकतो हे तपासण्यासाठी आता जो विषय समोर आलेला आहे आयुक्तांनी आणलेला आहे तपासण्यासाठी आणलेला आहे. फिजिबल होतील नाही होतील त्याच्यावर कमिटी नेमू, त्याच्यावर तज्ज्ञ नेमू, तज्ज्ञ आपल्याला सल्ला देतील हे करणं उचित आहे नाही उचित आहे. याच्या अगोदर राजकीय पूर्व दूषित विचार करून जर एखादा प्रकल्प होण्या अगोदर तो प्रकल्प प्रत्यक्षात येण्या अगोदर तो बेकायदेशीर आहे अशा पद्धतीची चर्चा करणं किंवा अशा पद्धतीनं विचार करणं हे शहराच्या विकासाला घातक आहे. शहराचा जबाबदार नागरिक म्हणून आपण अशा पद्धतीनं आपण म्हणजे आपण नाही जो कोण म्हणता येतं त्यांनी जबाबदारीनं बोलावं. अशा पद्धतीचं विचार मांडणं, अशा पद्धतीचं लोकांच्या मध्ये कन्फ्युजन निर्माण करणं मला वाटतं हे कुठल्याही कायद्याच्या ह्याच्यात बसत नाही. त्यामुळं सोलापूर शहरातल्या जनतेनं आम्हाला निवडून दिलंय.
आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही 70% मतं घेऊन निवडून आलेलो आहोत. त्यामुळं शहराच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे याची जाणीव आहे. मी आज एक तुम्हाला सांगतो, जोपर्यंत जयकुमार गोरे पालकमंत्री आहे तोपर्यंत एकही बेकायदेशीर काम करू देणार नाही, एकही बेकायदेशीर प्रकल्प होऊ देणार नाही. पण शहराच्या उन्नतीसाठी, शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल त्यात कुणी आडवा आला तरी तो प्रकल्प करणार आणि शहराच्या विकासासाठी जे करायला लागेल ते करणार. याच्यामध्ये कुठली शंका बाळगायचं कारण नाही. त्यामुळं ज्या महापौरांनी आतापर्यंत त्या प्रकल्पाची कधीच चर्चा केली नाही, बीओटी विषयावर महापौरांनी कधीच प्रस्ताव आणला नाही. तो प्रस्ताव जेव्हा जागतिक बँकेचे अधिकारी आले, तो प्रस्ताव जेव्हा मित्राचे अधिकारी परदेशी साहेब आले, सरकारचे अधिकारी आले, तेव्हा महापालिका एवढं मोठं पाणी योजना करते तेव्हा महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून परत देणार आहे, महापालिका स्वतःचं उत्पन्न कशातून वाढवणार आहे, याच्या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा ती चर्चा झालेली आहे. त्यामुळे प्रकल्प व्हिजिबल होतील का नाही होतील आणि इथं काय केलं पाहिजे मोकळ्या जागावर यासाठी निविदा मागवणार आहे, तज्ज्ञ समिती नेमणार आहे, तज्ज्ञ जे सल्ला देतील त्यानुसार करणार आहे. त्यामुळं आपण आपला चष्मा बदलला पाहिजे आणि त्या चष्म्यातून स्पष्ट आणि नीट बघितलं पाहिजे. बोलणार काय नको. बँकेमध्ये सध्या आता की ज्या पद्धतीनं तुम्ही परवा पण तुमच्या एका व्यासपीठावरती राजाभाऊ रोत म्हणाले की जे आमच्या सोबत आहेत, जे सोबत आहेत त्यांच्या कुठल्याही पद्धतीचा ह्याच्यावर दोष नव्हता, परंतु यांना आतापर्यंत आमच्याकडून त्रास झालेला आहे. आता पुढे काय त्या पद्धतीने आता तुम्ही त्यांचे जे काय आता सगळ्या केसेस आहेत त्याच्या केसेस माघारी घेणार आहात, स्थगित करणार आहात, आपण त्यांच्या पण विरोधात काय मला समजलंय तुम्हाला काय म्हणायचंय. बँकेची चौकशी चालू आहे, 88 प्रमाणे बँकेची चौकशी चालू आहे. त्यामध्ये एकंदरीत कारवाई संदर्भात चौकशी चालू असताना काही लोक निर्दोष आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत ती फेडलेली आहेत, काही लोकांनी कर्ज घेतलेली आहेत आणि ज्या कारणासाठी घेतली त्यासाठी वापरली नाहीत आणि फेडली नाहीत. त्यामुळं आपण सगळ्यांना एका तराजूत तुलना उचित होणार नाही. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार, त्यांच्याकडून पैसे वसूल करणार. जर प्रशासक बँक फायद्यात आणू शकत असेल तर मग संचालक मंडळ असताना ती तोट्यात का गेली. सोलापूर जिल्ह्याचं वैभव असणारी शेतकऱ्यांची बँक, या बँकेकडे बघण्याचा दृष्टिकोन का बदलला याचा विचार आपण केला पाहिजे. त्यामुळं बिलकुल काळजी करू नका. जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, जे दोषी नाहीत त्यांच्यावर कारवाई होणार नाही. वारसांना घेऊन सोबत आता निवडणुका तुम्ही लढणार आहात का? त्यांना म्हणजे जे काय आता ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन तुम्ही आता मी आता तुम्हाला क्लिअर सांगितलं की त्याच्यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई होणार आहे. त्यांच्यावर कारवाई झाली तर निवडणूक लढता येणार नाही. हा विषय क्लिअर आहे. त्यामुळे आपण बिलकुल चिंता करू नका. दोषी व्यक्तींच्या बरोबर आम्ही निवडणूक लढणार नाही. आम्ही निवडणूक लढत असताना आम्ही बँकेच्या हिताच्या विरोधातले उमेदवार घेणार नाही. बिनधास्त राहा. पृथ्वीराज चव्हाण अशा म्हणतायत की अमित शहा हे नालायक गृहमंत्री आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. अमित शहा हे नालायक गृहमंत्री आहेत असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतायत. आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारख्या ज्येष्ठ माणसानं काय बोलावं हा त्यांचा विषय आहे. पण तो प्रश्न त्यांचा नाही, प्रश्न त्यांच्या वयाचा आहे. आता अशा वयात अशी वक्तव्य होत असतात त्याकडे फार गांभीर्यानं बघू नये. आरोप करत पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी असंही म्हटलं की तुम्ही जर त्याला उत्तर द्याल तर दुसरा एपिसोड रेडी रहेगा, इसके बाद दूसरा एपिसोड वो रिलीज करेगी. अरे भाई, आता बाबा, जयकुमार गोरे एका सामान्य कुटुंबातला एक सामान्य शेतकऱ्याचा रेशनिंग दुकानदारचा मुलगा आहे. गेल्या 20 वर्षापासून 4 वेळा विधानसभेला निवडून आलेला आहे आणि तो जनतेनं निवडून दिलेला आहे. मी कुणाच्या मेहरबानीवर, मी कुणाच्या सुपारीवर राजकारण करत नाही आहे. मी सामान्य माणसाच्या हिताचं राजकारण करतो. मी प्रस्थापितांच्या विरोधात लढून इथपर्यंत आलो. मग पवार कुटुंब असेल, असे अनेक कुटुंब संस्थानिक असतील, त्या सगळ्यांसोबत माझा लढा झाला आहे. मी जे भोगलंय ते राजकारणात कुणी भोगलं नाही. मी ज्या परिस्थितीतनं राजकारण केले, कदाचित माझ्यामध्ये ती क्षमता नसती तर माझ्यासारखे अनेक राजकारणी
जे उभारते सामान्य कुटुंबातले त्यांच्यामध्ये प्रचंड क्षमता होती, पण ते हे प्रस्थापितांच्या समोर टिकले नाही, म्हणून ते राजकारणात संपले. मी लढाई करून इथपर्यंत आलेलो आहे. माझ्यावर 1 नाही 2 नाही 3 नाही 18 गुन्हे दाखल झाले. एका निवडणुकी अशी एकही निवडणूक नाही की ज्या निवडणुकीत माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. बाकी सोडाव, मी मंत्री झाल्यावर मला सोडलं नाही. मी मंत्री झाल्यावर पण मला सोडलं नाही. ज्यांना तुम्ही बघितलंच नाही अशा माणसांनी माझ्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये न्यायालय सक्षम आहे. माझ्यावर 18 गुन्हे दाखल होते, त्यातले 15 गुन्हे निर्दोषत्व सिद्ध झालेलं आहे. 3 गुन्हे माझ्यावर पेंडिंग आहेत, त्याची चौकशी चालू आहे आणि त्याचा निकाल आल्यानंतर जे काय होईल ते स्वीकारेन मी, काळजी नका करू. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये मी आजपर्यंत या सगळ्यांना परिस्थितीला सामोरं गेलेलो आहे. आज आपण बघता अनेक लोकांना जयकुमार गोरे ना सातारा जिल्हा असेल, सांगली जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, अनेक लोकांना जयकुमार गोरेंची अडचण झालेली आहे. ते आपल्यालाही ज्ञात आहे. पण मला एक सांगायचंय, मी त्या भगिनी आहेत माझ्या, मी त्यांच्या विरोधात कधीच काही बोलणार नाही. परमेश्वराने त्यांना सुबुद्धी द्यावी. त्या पण सामान्य कुटुंबातून आलेल्या आहेत. सामान्य कुटुंबातला माणूस जेव्हा राज्याच्या नेतृत्वामध्ये राज्यामध्ये आज मंत्री म्हणून काम करतो, तेव्हा किमान हा संघर्ष उभा करत असताना काय यातना भोगलेल्या आहेत किंवा आपल्या एखाद्या वक्तव्याने याच्यावर काय परिणाम होईल याचा विचार मला वाटते त्या बुद्धिवंत आहेत असं म्हणतात त्या. तेव्हा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे, आपलं ब्रीफिंग वस्तुस्थितीला धरून आहे का नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला ज्या ब्रीफ झालेलं आहे ते तर व्यवस्थित आहे का काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे बिलकुल चिंता करू नका. एक नक्की, मी कधीही कोणाच्या वाटेला जात नाही. म्हणून प्रयत्न करू नका. मग सोलापूर शहरातले असतील, ग्रामीण भागातले असतील, सातारचे असतील किंवा अन्य कुठले असतील, या सगळ्यांसाठीच माझी सूचना आहे. मी कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण विनाकारण त्रास दिला तर मी उत्तर द्यायला कधी कमी राहत नाही. त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या परिस्थितीमध्ये वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बालाजी सरोवरच्या 5व्या मजल्यावर काय होत होतं याचे आपण साक्षीदार आहात. तुम्ही बघितले असेल, तुम्ही होता तिथं, तुमच्यासोबत काय काय झालं तिथं. त्यामुळं या सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आपण आहात. बालाजी सरोवरचा कॅमेरा आजही चालू आहे, त्यातलं एकही मिनिट शूटिंग काढलेलं नाही. त्यामुळं आपण बालाजी सरोवरच्या 5व्या शूटच्या समोरचं शूटिंग एकदा बघा, आपला वेळ द्या त्यासाठी. आणि त्यात जर आपल्याला काय वाटलं असेल शंकास्पद तर त्याच्यावर काळजी घ्या. अनेक लोकांनी मला अनेक उपमा दिल्या, माहिती आहे आपल्याला, पण मला ज्या उपमा दिल्या तसा मी आहे असं त्यांना कसं कळालं. म्हणजे मी असं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यांना अनुभव कधी आला असा आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीचा. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण तपासून बघितल्या पाहिजेत ना. त्यामुळे माझं म्हणणं आहे की या ब्रीफिंग प्रॉपर झाली पाहिजे. जयकुमार गोरेला एवढं सगळं बोलताना एकाही ब्रीफिंगची आवश्यकता भासलेली नाही. कारण मी लोकांच्या सोबत राहतो, लोकांच्या सोबत काम करतो, जनतेचा आवाज घेऊन काम करतो. मी कधी आयुष्यात चुकीचं वागत नाही. त्यामुळं आत्तापर्यंत एक विषय आहे, 20 वर्ष प्रस्थापितांनी मला संपवण्याचा प्रयत्न केला, जयकुमार गोरे थांबला नाही, न संपला. देवेंद्रजींच्या सारखं नेतृत्व भारतीय जनता पक्ष आज माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे. याला कारण आहे की जयकुमार गोरेने चुकीचं काही केलेलं नाही. त्यामुळं बारामती दमलेली आहे. आणखीन काय आता जास्ती अधिकचं बोलणार नाही, परंतु एवढा सहज नाही की कोणी मोडून टाकावा. त्यामुळं माझी विनंती आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची आहे. मी चुकेन तिथं नक्की माझ्यावर तुम्ही बोट दाखवा, मी चुकेन तिथं नक्की सांगा. आता तुम्ही सांगताय की ते रेस्ट हाऊस 10 कोटीचं बांधलं का माझं ऑफिस 10 कोटीचं बांधलं. काहीतरी थोडं तारतम्य बोलण्यात असावं की याचं असावं. पार्ट 1, 2, 3 असे 10 पार्ट मी कधी घेऊन बसलोय. आता कुठे पार्टचा मला फरक पडत नाही. बाकी कोण काय म्हणते याच्यावर अधिकचं बोलणं मला उचित नाही.
त्या पद्धतीनुसार ती खालच्या पातळीवर काही शब्द वापरले ते उच्चारणे शोधणार नाही. पण अशा पातळीवर काय होतं पालकमंत्र्यांमध्ये मनाला वाईट वाटतं. नाही, एक तुम्हाला सांगतो, मनाला वाईट वाटण्याच्या पुढे गेलेला आहे. पण असे अनेक प्रसंग आयुष्यभर राहिलेले आहेत आणि कुणाच्या वाट्याला नाही आले. मी कुणाशीच तुलना करणार नाही, मी त्यांच्या पासांगालाही पुरत नाही. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यांचं ते जेव्हा स्वराज्य स्थापन केलं तेव्हा सगळ्यांनी त्याचा सन्मान केलाच नाही. महात्मा फुले होते, त्यांना तर दगड विटा शेण वाळू सगळंच त्यांना खायला लागलं. सावित्रीबाईंनी चांगलं काम करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कशा पद्धतीचे हल्ले झाले आपण बघितलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीतला विषय असेल तेही तुम्ही आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्यामुळं चांगलं काम करत असताना काही गोष्टी सहन करायची क्षमता तुमच्यामध्ये असायला लागते. त्यामुळं ठीक आहे, अवश्य अशा काही गोष्टीनं वाईट तर वाटतं, वेदना तर होतं. शेवटी मलाही मुलं आहेत, मलाही बायको आहे, मलाही या सगळ्या गोष्टी आहेत, वाईट वाटतं. पण आता या सगळ्यासाठी कुटुंबही तयार आहे, मुलंही तयार आहेत, बायकोही तयार आहे, मी तयार आहे. पण ज्यावेळेस आव्हान विरोधकांचं असतं त्यावेळेस ते स्वीकारता येतं किंवा त्याला लढता येतं. यावेळेस समांतर असं म्हणतात की त्यांना जी माहिती दिलेली आहे ती भाजपच्याच नाराज गटाने दिलेली आहे, भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी दिलेलं आहे. मग आव्हान आता आपल्याच नेत्यांचं. हम किसी के रास्ते में जाते नहीं है, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं. आणि ब्रीफिंग कुठून झालंय याचं ब्रीफिंग मला झालेलं आहे, त्यामुळे आपण काळजी करू नका. गंभीर आरोप आपल्यावरती भ्रष्टाचाराचे केलेले आहेत. ते आपले एक मेडिकल कॉलेज आहे आणि त्या कोविड कालावधीमध्ये तुम्ही मयत लोकांचे पैसे लाटले असा देखील त्यांनी गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी केलेला. त्याला काय उत्तर असणार? अंधारे ताईंचा मी पुन्हा एकदा सन्मान करतो. ताईंना ब्रीफिंग चुकीचं होते, ताईंनी माहिती घ्यावी. जयकुमार गोरेनं कोविडच्या कालखंडामध्ये एक अर्धा नाही 4,000 कोविडच्या रुग्णांचा उपचार केला आणि त्यांचा जीव वाचवण्याचं काम केलंय. इंडिव्हिज्युअल मी माझ्या अकाउंटमधनं आणि मी कर्ज काढून 3.5 कोटी रुपये मी कोविडच्या उपचारासाठी मी स्वतः खर्च केलेला आहे. याचं रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप ज्या लोकांनी माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तयार केलेलं फेक रेकॉर्ड, आजच सुदैवानं बघा, तुमच्या सुदैवानं आजच त्यांचा सुप्रीम कोर्टाने जामीन फेटाळलेला आहे. त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासात पुढे आलेली आहे. ते तपास होईल आणि त्याच्यावर चर्चाही होईल. पण ज्या लोकांचे प्राण वाचले किंवा माझ्या उपचारानंतरही ज्या लोकांनी त्याचे प्राण गेले ते सगळेजण हे बघतायत आणि लोक त्याचं उत्तर आहेत, आपण उत्तरच करत. शरद पवार असतील, त्यांचे खासदार असतील, पंतप्रधानांना जाऊन भेटतात. कोण म्हणताय? तुम्ही म्हणताय बारामती जमले का? जमलेली बारामती पंतप्रधान राष्ट्रपती आता सगळ्या राज्यांमध्ये. अरे मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, एवढं लांब कुठं दिलेलं नेत आहे मला. आपण इथं सोलापुरातलं विचारा. प्रचंड प्रचंड बातम्या आहेत, प्रचंड म्हणजे प्रचंड. तर मी आपले सरचिटणीस सागरदादांना विनंती करतो की एक तुम्हाला क्लिअर सांगतो मी. एक विषय आहे की माझ्यावर प्रेस घेतली. माझी कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे, अंधारेताई असतील किंवा संजय राऊतजी असतील, तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्याला उत्तर दिलेलं नाही. तुम्ही मला प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं. मला नाही वाटत की ते प्रश्न त्यांना उद्देशून किंवा त्यांच्या ह्याच्यात विषय होता. मला त्याशी काही देणं घेणं नाही. ताईंनी त्यांचे उद्दिष्ट आहे, त्या उद्दिष्टाला माझ्या शुभेच्छा आहेत. राऊत साहेबांचं जे उद्दिष्ट आहे त्यांनाही माझ्या शुभेच्छा आहेत. आणि त्यांनी शिव्या देण्यानं त्यांची उंची लोकांना कळते आणि माझ्यासारख्या माणसाला शिव्या द्यायला लागतात. याचा अर्थ असा आहे की मी शिव्या देण्याच्या पात्रतेचा आहे. एक विषय तुम्हाला सांगायचा होता. आज पत्रकारांच्या दृष्टीनं
महारा आवास योजनेअंतर्गत पत्रकारांच्या 214 सदनिकांचा विषय होता. त्या वाटपाचा निर्णयाचा संदर्भातला विषय होता. ड्रॉद्वारे ते देता यावं का नाही यावं, ड्रॉ काढू नये असे पत्रकार बांधवांचे म्हणणं होतं. पण या ड्रॉमध्ये आपल्या सदस्यांच्या पलीकडचं कुणालाही सहभागी होता येणार नाही अशी व्यवस्था करून आपल्याला ते देण्याचा